अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. व्यूअर्स कैसे हो सगळी? बेसच असाल? अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहो. अल्लाह आपल्या सगळ्यांना बेस ठेव, सगळ्यांना सलामत ठेव. आमीन. आज आम्ही आयलाव हाव तुम्हाला काही नवीन घेऊन. याने आपल्या कोकण्यांची जी कहावते असतात ना, बोलिया तो अंदाज, याने जे जसे कैसे मराठीत मुहावरे बोलतात त्या हिशोबाने असं काही बातू करतो. ती आज आम्ही दोघं मिळून, म्हणजे मी ते कमी बोलेन कमीच जास्त बोलेन. पण ऐसेच स्किप नको करू, एंड तक व्हिडिओ बघा. इन्शाल्लाह तुम्हाला पसंत येईल. आणि आपली कोकणी माणसं ते लाजिमच लाईक करतील, कारण ते त्यांची भाषा आहे, त्यांच्या लँग्वेजचा व्हिडिओ आहे, म्हणजे ते बघतीलच. आणि इतर माणसं पण जे आपले मराठी बंधू आहात, आपले जे पण आहात सगळे, त्यांना पण ही भाषा समजते, ते पण बघतील. ते बनवून राहा व्हिडिओवर. अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग बाय पिशवी दे ना. कोकणी कहावते. येस, आज आम्ही घेऊन येलो आहोत नवीन टॉपिक. कोकणी मुहावरे बोला, कोकणी कहावते बोला, कोकणी इडियम्स बोला. तर आज जरा खरोखरच गंमत गप्पा गोष्टी होणार आहे. तेव्हा कोकणी माणसांनो आणि इतर माझ्या बाहेरच्या पण भाईबंधू, मराठी भाईबंधू माझे जे पण कोण आहात, ज्यांना पण आमची भाषा समजत असेल त्यांनी व्हिडिओवर बनवून द्या. आमच्या कहावती ऐका आणि थोडा एंटरटेन होणार आहे माशाअल्लाह. तेव्हा चला आपण सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला हे लोकेशन दाखवता. इतकं मस्त आहे ना की तुम्हाला मग पसंत येईल, आणि ज्याला पण पसंत येईल ना त्यांनी कॉमेंट सेक्शनला कॉमेंट्स लिखा. आणि इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. ही गारवा बीच आहे, गारवा रिसॉर्ट. नारळाच्या झाडाच्या आतला मस्त एकदम फर्स्ट क्लास रूम्स आहेत, लक्झुरियस, AC नॉन AC सगळं आहे. आनंद भावे आमचे दोस्त आहेत, मित्र आहेत, त्यांचा ही गारवा बीच आहे माशाअल्लाह. आता तुम्हाला ही मी फक्त असं थोडंसं नजारो दाखवता, मग जेव्हा पण तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही ही करू शकता. आम्ही त्यांचा नंबर याच्यावरती टाकू, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. रिसॉर्ट दाखवता तुम्हाला बघा माशाअल्लाह. काय सीन आहे बघा माशाअल्लाह. गुड डे, रिअली गुड डे. व्ह्यूअर्स, आपण स्टार्ट करूया. कोकणी कहावते. तो म्हाताऱ्यो बायको लहानपासून आम्ही बघत आयलाव, ऐकत आयलो. जर 4 बायको किंवा 2 बायको बसले होतात तर त्यांच्या बाबतीत हे मुहावरे, ह्यो कहावती शामिल होयाच पाहिजे. आणि मग आम्ही लहान होताव, आम्हाला त्याचं मतलब नाही समजायचो, आणि आम्ही कैसा ती फ्रेंड्स लोकी हाव की बहिणीच भाऊच लोक बसला वाव, आणि ती ऐकता ना ती जाम हशियाची की ह्या लोकांची बातं चालू जाईल हो, काही ना काही मतलब मज्जेच्या बाती अशियाचो, पण ते मतलब नाही आम्हाला माहिती अशियाचे. पण आम्ही मतलब माहिती अजून पण नाही आहात, पण ती जाणण्याची कोशिश केला वाव एकिनाचे काय मतलब निघतात, आणि ती बायका खच्च्या बाती जो बाते करियाचो. तर चला स्टार्ट करूया. नंबर 1, जलो पण कोकम पिको. आता ह्यो मतलब मला अजून पण समजत नाही आहे, पण मी कोशिश केलो आहे समजायची की जलो पण कोकम पिको मतलब भले ही कच्च्या कामातला नुकसान होतं आहे, वांदा नाही, पण तो जो मतलब एम आहे आपलो तो पुरो जायलो पाहिजे. याचं मतलब ह्यो निघतंय, थोडासा नुकसान पण घ्यायला वांदा नाही. आणि जर ही अलग मतलब असेल ते तुम्ही कॉमेंट सेक्शनला नक्की सांगा तुमच्या मताने काय मतलब असू शकते. तर नेक्स्ट आहे, मी असताय लोकाला नाही आणि शेमूड माझ्या नाकाला. माझ्या नाही, एक बात बोलताय. मतलब लोका हसतात लोकांना, पण त्यांच्यामध्ये काय ऐबात ते त्यांना नाही दिसून येत. ते सामनेवालेच बोलू शकतात की त्यांच्यात काय ऐबात. बरोबर. आणि ही आपल्या समाजला मग व्हायरल बात आहे. हमेशा कुणाच्यावरती हसत राहतात. टिप्पणी त्यांच्या घरात त्यांच्या दामनला किती दागात ते त्यांना दिसतच नाही.
तेव्हा डोंट लाफ एट अदर्स, हसू नको कुणाला. बरोबर आहे. येस, ही समाजला मग गंदी आदत फैललेली आहे. गावात बोला, खेड्यात बोला, शहरला बोला, खतेही बोला, कोण बोलू नाही शकत की त्यांच्यामध्ये ही गुन्हा नाही आहे. कूल डाऊन कूल डाऊन. ओके, एक मिनिट हा, अल्हम्दुलिल्लाह. एक मिनिट मी आता एक बोलताय. हाळाची काळा आणि ती बोचाचं तुंतुनो. हा, ती कशाला बोललीस? होय ती बोलियाच पडेल. ही बायका बोलियाची ऐसा आणि आम्ही हो मुहावरा ऐकल्यानंतर पोट अशी काय बुवा बोलतोय, काय दादी बोलतोय, काय हन्नाय समज्याचं काय आणि टोल की लाजियाचं नाही, पण नाही पण सामने. हा जो मतलब माहिती आहे, हाळाची काळा आणि बोचाचं तुंतुन याने म्हणजे अंगात मांस नाही पण रुबाब बारी चरबीच्या बाती. समजा आता तुम्ही नशीब फुटले माझी ना, नशीब फुटले. एक बात बोलते कोकणी बायका बोलियाची, नशीब फुटले. जरासं काही वाईट जायला किस्मतला बोलतात, जराशी काही अनहोनी जायली किंवा गव्हाच्याच पासून बायकोला जी सुख पाहिजे ती नाही मिळला, माझे नशीब फुटले. पण अल्लाह तबारक व तालानी जी नियामत गव्हाच्या जरिये दिला नाही त्यावर शुक्र जजाकल्ला खैर कवाच नाही गव्हाचाच. आज पण ती चाललेल्या आहेत बातेव घरात घरात. गव्हाचाच नाही, बायकोचा शुक्र नाही. गव्हाच्यासाठी बायकोच्या तोंडात शुक्र नाही, ही बोलताय. ओके, ठीक आहे. नाकीस न म्हणला माझ्या औलाद असो की कामदार असो किंवा घोसपल असो, अल्लाह बेहतर नाकीस न म्हणला माझ्या. म्हणजे इतका भेजा खाल्लान, इतका समजोया पडतंय, इतका बोलिया पडतंय, चावून चावून चणे बऱ्या पडतात. आता बघा, मी चावून चणे बऱ्याची पण एक आता तुम्हाला कहावतच बोललो आहे. चावून चणे बऱ्या पडतात. ही बघा, अगो चावून नाही दिलीस, चावून चणे भरया पडतात. मतलब इतका समजोया पडते आणि इतका समजवल्याच्या बावजूद पण इन्सान ती काम नाही करत, मतलब गलतच काम करते. जी करिया पाहिजे त्याच्या अगेन्स्टच करते. तेव्हा आपली कोकणी बायका यूज करतात चावून चणे भरया पडतात. येस, इयाली वागीन खाये अगीन. आता हते काय होतंय, इना मतलब ही है बर्थ देना. कच्च्याही ॲनिमल्सला बोला, बर्ड्सला बोला, इन्सानला बोला, इयाली वागीन. पण ते वाघीनचं नाव दिलेलं आहे, मतलब तुम्ही वाघीन धरून चाला. पण तो मुहावरो आणि ती बात एक लेडीजसाठी यूज केली गेली आहे की जेव्हा बर्थ देते बच्चाला, तो पिरियड जो असते जन्म दियाचं, मतलब बालंतीन बोलता आपण, बालतीन बोलता आपण, त्या बालतीनीला इतकी भूक लागते की बच्चा फीड करते, मदर फीड करते बच्चाला, की तिला इतकी भूक लागते की तिच्या सामने जी पण काही तुम्ही ठेवाल ती खाया तयार असते. त्याला बोलतात इयाली वाघीन खाये अगीन. येस, म्हणजे खाण्याच्या वर्षी. वाघीण जी असते ती खायला एक नंबर आहे. मुसक्याला खाली फासला. मतलब ही है औलादीच्या जरिये, बहिणी भावाच्या जरिये ते बदनामी मिळतंय, एकदम घोर बदनामी, ज्यानी की ती समाजला इंसान निघू नाही शकत. याचा मतलब आहे मुसक्याला काळी फासला, मतलब माझा तोंड काला केला. आता जाहीरची बात आहे, मुसका काला झाला म्हणजे ती माणूस चार माणसात जाऊ नाही शकत, उठू बैसू नाही शकत, काला मुसका जाईल आहे. अल्ला न करू कुणाच्या सोबत ऐसा हो. आम्ही त्याच्यानंतर आहे सचला आच नाही किंवा खऱ्याला मरण नाही. तुम्ही जर सच्ची असाल, तुम्ही जर हकवर असाल, ते नक्कीच तुमच्यासोबत अल्लाहचं इन्साफ होईल. दुनियात पण होईल, आखिरतला पण होईल. तेव्हा कवा पण तुम्ही सच्चाईवर द्या, सच तो साथ द्या. चार माणसा जर एक माणसाला गलत बोलतात, ते पाचवा तुम्ही पण जाऊन एक गुन्हा उभा नको करू, एक गुन्हा करून नको घेऊ, ताकी अल्लाह नाराज होईल. सच्चाई काय आहे ती जाणण्याची कोशिश करा. बघून बोलतात सचला आच नाही. जर इन्सान मिळून त्या इन्सानला जर गलत समजतात, ते परवरदिगारवरती बसलेलं ते जज करियाला. खरं म्हणजे जज अल्लाह आहे आपलो, आणि सचवर जो असेल त्याला कवाच हार नाही होणार, त्याची जीतच होईल. होते कैसा ऐसा करतात तू गलती हो, माझ्यामध्ये काही नाही. इंसान तूच इंसान खामिया काढणार एक नंबर, याने नुक्स काढणार. पण ती बोट दाखवते एक त्याला, पण बाकीची बोटा बघा ती त्याच्या तरफ जी ती बघत नाही. म्हणजे त्यालाच बोलतात ना सचला हात नाही आणि काय बोलतीस खऱ्याला मरण नाही. ही पण आहे. बाकी मी हसताय लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला ही पण होते का माहिती.
की स्वतःचे नुक्स दिसत नाही, स्वतःच्या नाकाला शेंबुडे ती दिसत नाही, लोकांना हसत यायचं बा. ऐशी माणसं हाच जगात. अल्लाह त्याला नेक हिदायत देऊन हिदायची खरोखरच गरज आहे. कारण एकाच जर ऐप कुणाच्या मंदी बघले ना ते तमाम ऐप जैसे त्या इंसानच्याच मंदी आहात. आणि आम्ही जैसे पाक एकदम पाक पतीजा नाम खतीजा बोलतात ना, आसमानाशी टपक लाव. नेक्स्ट आहे तारतार तारला बिजापूर वारला. आता ही बिजापूर का आलाय मंदी ती मला नाही माहिती, मी एक कहावत बोलताय. नाही काय बिजापूर, तारतार तारला बिजापूर वारला, सारी रात जागला, हाती नाही लागला. बिजापूरवाल्याला घेतले ना मशनी वो घोटतातच. याचा मतलब होते व्यूअर्स कच्च्या एक चीजेची आम्हाला इंतजार आहे. आम्ही कच्च्या चीजेचा वेट करता वाव, त्याच्यासाठी मोग वेट केला वाव. होऊ शकते आम्ही कच्ची सारी रात पण जागला व त्या चीजेसाठी की आम्हाला कवा मिळेल, आत्ता मिळेल, घडी मिळेल. पण ती चीज ॲक्च्युली जाते दुसऱ्याच कुणाला. नाही नाही तू चूक दुसऱ्याच कुणाला ती चीज जाते. म्हणलीस तू काही पण आपला म्हणजे त्याचा इंतजार करून सगळा फुकट गेला, इतकी मेहनत करून सगळा फुकट गेला. ऐसा आहे की तारता टळला बिजापूर वाढला, सारी रात जागला, हाती नाही लागला. उमराचा फुल आमच्या बाय कोठारला ऐसा बोलतात. तो दुसऱ्या गावात बोलतात की नाही आय डोंट नो. बघूया आता नेक्स्ट काय करू. शेवट लिखून आणि याला पडले किती दिमागात टियाचा. बरोबर. इतकी मोठी मेमरी नाही ना आपली. वय जाईल ना. केसानी मागली आणि देवानी चांगली. आपल्या कोकणी बायकांचा एक बिलीव होता आणि हय पण आज पण की ज्या बाईचे केस छोटे असतील तिचे नशीब मोग बुलंद असतात. होऊ शकते एक्सपिरियन्स असेल म्हाताऱ्या बायकांना. मगून हो मुहावरो बनवले ना केसानी मागली आणि दैवानी चांगली. ठीक आहे आता तुम्हाला मी काय बोलू. आपला डिस्ट्रिक्ट आहे रत्नागिरी. हो ना जाणार रत्नागिरी. ऐसा का बोलतात रत्नागिरीत काय आहे ऐसा. हो ना जाणार रत्नागिरी. कोण जास्ती बोलते तर कोण बोलते म्हातारी बायका बोलत येईल ती ऐकता वाव. नाही, माझ्या तोंडाने कवा ऐकली. हे पण बोलतात, हे पण यूज करतात म्हातारे आत ना बोलतीलच. आम्ही म्हातारे आहो. केस एक पिकले तो दादा. जीव सदाशिव. बाकी सगळं मजबूत आहे. आम्ही आहो एकदम फर्स्ट क्लास. लिव्ह मी अलोन का बोलतात. एकटा माणूस सुखी, एकदम सुखी. दुनियादारीची झंझट नाही, गोगाड्याची झंझट नाही, टाराची किटकिट नाही, कसलीच टेन्शन नाही. मतलब तेव्हा बोलतात एक तो जीव सदाशिव. बोलतात मजा नसते हो, ही खोटी कहावत. शेरभर मीठ घ्या आणि मना नाकवा बोला. हा त्याची म्हणता आम्ही नाकवा आहो. नाही ना, ही ते पुऱ्या जमान्याचीच रीत आहे. खाली मोठा बैसना द्या, तुमच्यासाठी जीव द्या तयार. आजमून बघा, खरोखर आजमून बघा. ती कोण आज माणसा माहिती जी शेरभर मीठ देतात आणि नाकवा बोलियाला समोरच्या माणसाला त्याची काही फायदो काढायचं त्याचा म्हणजे ज्याचे मनात खोट आहे तीच माणसं आहे जी काम. Yes. आपण लोक कुणाला फायदा करणार नाही. मतलब प्रिटेंड करतात. एक इंसान दुसऱ्या इंसानशी प्रिटेंड करते की त्याच्याशी काय मकसद काढून घ्यायच्यासाठी त्याला मुठ्ठा बैसणार. हो बाबा, हा बाबा, मनात काय अलगच आहे. पण त्याला मुठ्ठा बनवून त्याला शेरभर मीठ देऊन त्याला नाकवा बनवून टाकतात. किंवा बाबा तूच नाकवा. सवत गावाची मी जास्ती ऐकता बायकांच्या तोंडात. आमच्या बुवाच्या तोंडात मोप होता सवत गावाची किंवा सवत माझी. वाकता येलो ना ती बायका माझी सवत पण बनवायची. आजची बायका बनवतील काय, नाही बनवणार. पहिल्याची बायका डायरेक्ट बोलायची अगं सवत गावाची बघ, अगं ती सवत माझी. म्हणजे गावाची बोला ती किती खराब बात आहे. काय बोलियाचं. एक माड पुता दाखल. आता माड म्हणजे काय, नारळाचं झाड. आता आमच्या व्हिडिओ एक दाखवले माड पुता दाखल मतलब पहिलेची माणसं मोस्टली काय करियाची, माळा लावियाची, सुपारी लावियाची. आज पण ती प्रथा चालूच आहे, रीत चालू आहे. ताके बिचारी बेवा लोक अशी याची, त्यांचे घोस नाही अशी याचे किंवा सिंगल मदर अशी याची. ते होयाचं काय की ती नारळं याची हर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी पेंट याची. नाही वर्षात 2दा येते. 2दा का 3दा पण याची. ती पेंट कशी इकली गेली. महागाई नाही होती पहिल्यान, सस्ताई होती. आणि त्यातल्या मग ती त्या लोकांचं गुजर बसर त्या नारळावर इकून होयाचा. आम्ही आमच्या गावात बघला बाबी लहान असताना बात्यो की माणसं नारळ इकियाची.
आमच्या दौडला 3 रुपयाला 5 रुपयाला नारळ जायचो. आज तोच नारळ 40ला जायलोय, 50ला जायलोय, 80ला पण जम्बो जायलोय. जम्बो मोठो. दापोली मार्केटला मी बघलाय 70 आणि 80च्या शिवाय नारळ जात नाही इकत. मी कथे बघलो माहिती, ST स्टँडला बघा ते एक पानपट्टी आहे, जिकडे न्यूजपेपर घेऊन बसतात. तिकडे 60-70 वाले नारळ आहेत, पण मोप माशाल्ला मस्त आहेत. हां, तुम्हाला जर पाहिजे असतील तर तिकडे जाऊन घ्या, ठीक आहे. हां, आणि हिने जी बोलला ना नारळाच्या बारेत, काय बोललीस तू, बोल परत. एक माळ पुता दाखल. एक माळ पोता दाखल, पण त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देता. नारळाची ते बात अलग आहे. पहिले मी बघा आत्ता तुम्हाला व्हिडिओतला एक झोपडी दाखवलो, ती नारळाच्या झापानी बनवलेली. आणि नारळ के जो पत्ते होते ना, त्याने काय बोलतात त्याला, काय बोलतात ते, शिवतात ती झाप शिवतात ना, वलतात. हां, वलून मग त्याला एकदम चपटा एकदम पत्र्यासारखा बनवतात, आणि त्याला मग त्याची छत बनवतात. जी, म्हणजे पहिले ते 20 रुपये, आत्ता पण मिळतात 60-70 रुपये एक. याने 30 माणसं जास्ती वापर याची. म्हणजे ज्याच्याजवळ माळाची झाडं आहेत त्यांची ते ही चांदी अशी याची. नारळ ते नारळ, मतलब नारळाचे अनेक फायदे होते. आणि परत धापाचे जे काळे असतात ना, ती हिरकुटा ती काढून त्याची झाडू बनवून ती झाडू इकायचा. परत नारळ निसल्यानंतर नारळाची जी शेंडी असते ना, त्याने पहिले माणसं कशी बासना कशाला घ्यायची. आणि मोस्टली रिक्षाची सीट असते, STची सीट असते, त्याच्यातलं पहिले नारळाची शेंडी तशी याची. ही पुराणे लोकांना माहिती, ज्यांनी बघणार नाही त्याला माहिती, वगैरे. आणखी मोप काही फायदे आहेत त्याचे. रस्सी पण, दोरे पण बनतात. म्हणजे बघा, एक माळ पुता दाखल का बोलला जाते. बहरहाल प्रोसीड. उंदराची 5वी पण नाही सोडत ती. हो, अशी काही माणसं असतात की बारीक पण ती लोक, मतलब फेस्टिवल असतात कुणाच्या घरातलं, काही ते सण तेव्हार असतात की काही पण, दावत नसल्यावर पण जातात. दावत नसल्यावर पण ती लोक शरीक होतात. जवळ केसा नाही गेला पाहिजे. आणि काही माणसं अशी असतात दावत असल्यावर पण माणसं किनातच जात नाही, अशी पण माणसं आहात. तेव्हा त्याला बोलतात ती उंदराची 5वी पण नाही सोडत. अशी आपली मोठी लोक बोली याची. सारख्याला वारखा, टीट फॉर टॅट, जैसे को तैसा. तुम जैसा करोगे तुम्हारे साथ वो भी वैसा ही करेगा. लाइक दिस. तो मला मिठावर हल्ले ना. मतलब एक माँ बाप, तमाम माँ बाप तो अपने बच्चों के साथ एक जैसा ही व्यवहार करते हैं, एक सारखंच ती लोक व्यवहार करतात. तर निश्चित माँ बाप असतील, पण तेव्हा ह्यो मुहावरा बनलोय की हो मना मिठावर हल्ले नात. की 4 बच्ची हा, ते 3 बच्चाला अलग नजरेने बघतात, एक बच्चाला काय अलग नजरेने बघतात. अलग नजरेने नाही बघत. ह्यो मुहावरा काय आहे, म्हणजे पोरांच्या आतला नाहीचा खायलाच असतात की नाही, ही मला प्यार नाही करे, हे दोघांनाच करते, तिसऱ्याला नाही करे. त्या वर्षी मग ती आईच मुद्दाम बोलते ही बात, हो तुला मिठावर आणलेलं आहे. आईच पण बोलते आणि बच्चा आईलाच बोलते, हो मना मिठावर आणलेला आहे, मला तुम्ही लोक प्यार नाही करत. त्या बच्चाने पण ऐकूनच बोललेलं आहे. बच्चा काही पोटाची शिकून नाही रे जी, पण ह्यासाठी दुसरा काही मतलब नाही. तो काय सरभरीत पावणे 5 त्याच्या बातीचा काय यकीन करताव, तो पागल आहे. सरभरीत पावणे 5 मतलब एक माणूस आहे, त्याच्या बातीचा आपल्याला विश्वास नाही पडत, काहीतरी सरभरीतपणात काहीतरी बोलत असते. तेव्हा ऐसा नको करू. कुणाला मतलब बोलतात ना की ह्युमिलिएट नाही करी याचा, कुणाला कमी नाही समज याचा, कुणाच्याही बातीचा तुम्ही केव्हा विश्वास नाही करत. होऊ शकते ती बात सच असेल आणि माणूस काय बोले तर सरभरीत पावणे 5 त्याच्या बातीचा काय घे, ऐसा नसते. तुझ्या नशिबात ढोंडे. मतलब के एक इंसानचं काही काम गलतच होत जाते तर त्याचं नावच ठेवतात की हो तिच्या काय नशिबात ढोंडे येतात. मतलब तिला केव्हा तुम्ही ना ही नाही करत, मुठा पण नाही देत, तिला तुम्ही केव्हा बेस नाही बोलत त्या इंसानला, तिच्या नशिबात ढोंडे जात. मतलब हमेशा काही ना काही तिच्या संगत बुरा होते, मग तिच्या नशिबात ढोंडे. अतिशाण्याचे बैल रिकामे. आता हते बात अशी येते आहे, एक इंसान आपला मोह हुशार समजते. मोह म्हणजे सगळा काही मीच, आणि मीची बिमारी परत दुनियात आहे. पर्टिक्युलर एक घरात, एक गावात, एक स्टेटला
ऐसा नाही आहे पुऱ्या दुनियातला मीची बिमारी आहे मना बोला बेस तेव्हा अतिशाण्याचे बैल रिकामे की तो खूप जास्ती हुशारी करते पण त्याची काही ना काही चुकी असते ती एक महारथी येऊन तोच काढते. आता ही पण असते ना अति शहाण्याचे बैल रिकामे त्यातला आणखी एक मन हे आहे मतलब त्याचा हे येते की एक माणूस जेव्हा चालते रस्त्याने आणि ना त्याच्या पायात शेण भरते शेण भरला चपलेत मग तो काय करते त्याला माहिती नाही शेण आहे पण काही लागला याचा ती काय लागला आहे मग ती हात भरते त्यातला हात भरल्याच्या नंतर बोटा भरली त्याची की मग नाकाला लावून सुंगते आणि नाकाला पण लावून घेते म्हणजे ह्याला बोलतात अति शहाण्याचे बैल रिकाम. बरोबर. नियत साफ मंजिल आसान. तुमची नियत साफ ठेवा हर एकाच्यासाठी कुणाच्यासाठी दिलात दिमागातला काही बाहेर ठेवू नको काला कुपट काही पण मतलब हसत जलन काही ठेवू नको तुमच्या हर कामातला आसानी अल्लाह तबारक व ताला करेल इंशाअल्लाह. नियतीत खतरो त्याच्या झोलीत पत्रो. तुम्ही कुणाच्यासाठी नियत खराब ठेवता वाव गलत ठेवता वाव ते तुमचा भला बेस कैसा होईल. कुणाच्यासाठी नियतीतला खराबी आणू नको तुमच्या नियतीत खराबी आहे मगून तुम्हाला कुदरतशी फिटकार मिळतात आणि तुम्ही बोलता माझा ऐसा का होतंय अगो त्या हिने ऐसा केला नसेल अगो त्या तिनेच तैसा केला नसेल अगो नजरच लागली नाही आहे तुमची नियतच खराब आहे आणि अल्लाह तुमच्या नियतीने जाणतोय. नजर लागली डिट बाकी पुढे काय मी डिटवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे कोकणी लोकांची करते बुवा करी अशा मी एक व्हिडिओ स्पेशली बनवणार आहे तो माझा व्हिडिओ वॉच करा मी जल्दीच बनवणार आहे आमची बुवा करियाची पुढे ना काय ऐशीचे अल्फाजात की तुमला हशी येईल शरम पण येईल. शिकून पडून सहीचे गोंधळ. मग शिकलेला माणूस आहे ग्रॅज्युएट आहे मोप आहे त्याच्यामध्ये पण सहीचेच गोंधळात त्याची अक्कल तेवढी दवडयच नाही की खते काय योग्य काम करियाचा खते काय मतलब मुनासिब काम करिया पाहिजे ठीक आहे त्याला माहिती नाही मगून बुका वाचला आणि पडला आणि कॉलेजला जाऊन बसलोय होय उपयोग ते शून्य होय पण आपला तो महारथी समजतोय. तूप खातूच रूप येत नाही. तुम्ही बोलाल मी गावठी तूप खाल्लू तुम्हाला कोण बोलेल की तू गावठी तूप खा बदाम खा ड्रायफ्रुट्स खा ही खा ती खा पण ती खातूच कन रूप येत नाही तुम्हाला रूप याच्यासाठी कोणी सल्ला दिला असेल पण ती तुम्ही आत्ता खाल्ला आणि 5 मिनिटात येण्यात बघाल की रूप यायला ऐसा होत नाही त्याला बोलतात तूप खातूच कन रूप येत नाही. टाइम ते लागतेच ना. व्ह्यूअर्स आता आमचं कोकणी कहावतीचा जो व्हिडिओ आहे तो लॉंग बनतोय आहे तेव्हा आम्ही त्याला 2 पार्ट्सला आम्ही अपलोड करणार आहोत पार्ट 1 पार्ट 2 तेव्हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचो आहे ते दोन्ही व्हिडिओ बघा तुम्हाला मोप काही समजातला नाही येईल गंमत गप्पा गोष्टी एंटरटेनमेंट होईल तेव्हा नंबर 2 तुम्ही नक्की बघा. आता यो आहे पार्ट नंबर 1 पार्ट नंबर 2 वर नक्की जा. टू बी कंटिन्यूड पार्ट 2. येस बाय.